नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रातील कामगारांना काही ना काही नवनवीन अपडेट देताना दिसत आहेत। या अगोदर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची साईट ही बाहेरून बंद करण्यात आली होती, परंतु आता ही वेबसाईट बाहेरून सुरू करण्यात आली असून बांधकाम कामगारांना दरवेळेस काही ना काही नवीन योजना आता कल्याणकारी मंडळ देत आहे। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता बांधकाम कामगार त्यांना तसेच त्यांच्या घरातील जे इतर सदस्य असतील या सदस्यांना सुद्धा 1 ते 1.5 लाख रुपये आता कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मदत मिळत आहे। तर मित्रांनो, आता ही नेमकी मदत काय आहे किंवा ही मदत आपल्याला कशी मिळणार आहे किंवा यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, मित्रांनो A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो चॅनलवरून पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मग आता चला करूया व्हिडिओला सुरुवात। बांधकाम कामगार कल्याणकारी योजना मित्रांनो, महाराष्ट्रातील जे कामगार आहेत या कामगारांसाठी ही योजना राज्य सरकार आणि कल्याणकारी मंडळ यांनी सुरू केली आहे। तर आता तुम्ही पाहिला असेल की कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक क्लेम असेल किंवा इतर कोणती क्लेम असेल, कामगारांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर हे क्लेम हस्तांतरित केल्या जात असतात। परंतु मित्रांनो, आता कल्याणकारी मंडळ यांनी एक नवीन योजना सुरू केली आहे, ती म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत आणि यांच्या घरातील इतर सदस्य आहेत, या इतर सदस्यांना जर एखादा गंभीर आजार जर झाला असेल तर हा गंभीर आजाराचा 1 ते 1.25 लाख रुपयापर्यंत आता कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मित्रांनो मदत मिळणार आहे। तर मग आता ही मदत मिळणार कशी, यासाठी नेमकं अपडेट काय आहे किंवा यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि यासाठी पात्रता काय लागणार आहे हे आता आपण पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे जोही बांधकाम मजूर असेल हा मजूर किमान 1 वर्षापासून ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांची जी बांधकाम कामगार योजनेची जी नोंदणी आहे ही नोंदणी सक्रिय असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की बांधकाम कामगार यांच्या प्रोफाईल मध्ये ज्याही व्यक्तीचं निदान करायचं असेल त्या व्यक्तीचं नाव समाविष्ट असणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, महत्वाचा आणि तिसरा पुरावा म्हणजे ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा जो कामगार असेल त्यांच्या घरातील सदस्य हे कायमस्वरूपी महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे। आणि चौथा महत्वाचा पुरावा असा की बांधकाम कामगार यांच्या घरातील सदस्यांना कुठला गंभीर आजार झाला या आजाराची संपूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की आता महाराष्ट्रभर जवळपास बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक महत्वाचा चॅरिटी ही ओपन केली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये जवळपास 2 बांधकाम ऑफिस यांनी मोफत जी शस्त्रक्रिया दवाखाने आहेत ही दवाखाने उघडण्यात आले असून आता या दवाखान्यामार्फत या कल्याणकारी मंडळामार्फत यांना या योजनेचा मित्रांनो लाभ आता मिळत आहे। तर मग आता मित्रांनो हे दवाखाने कुठे मिळणार आहेत, तर मित्रांनो काही निवडक दवाखान्यांची लिस्ट आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही महत्वाच्या दवाखान्यांचे संपर्क क्रमांक आपण दिला आहे, किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने किंवा कल्याणकारी मंडळ यांनी जो महत्वाचा हेल्पलाईन नंबर दिला आहे याचा सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो नंबर दिला आहे, किंवा स्क्रीनवर सुद्धा हा नंबर दिला आहे। स्क्रीनवर नंबर तुम्ही घेऊन तुमच्या घरातील सदस्यांना जर एखादा गंभीर आजार झाला असेल तर त्याचं निदान तुम्ही फ्री मध्ये सुद्धा करू शकता, किंवा तुमच्याकडे जर आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असेल तर तुम्हाला त्यात सुद्धा जवळपास 5 लाख रुपयापर्यंत मित्रांनो अनुदान त्या ठिकाणी मिळत असतं। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या घरातील सदस्यांना जर एखादा गंभीर आजार झाला असेल, तुमचीही हलाखीची परिस्थिती असेल, तुमच्याकडे सुद्धा दवाखाना करण्यासाठी जेमतेम पैसा नसेल, त्याच्यासाठी कल्याणकारी मंडळ यांनी ही योजना सुरू केली आहे। तर अशा प्रकारे कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ मधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचा आहे। आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या या YouTube चॅनल संदर्भात मित्रांनो आपण एक वेबसाईट सुद्धा सुरू केली, लवकरच आता ही वेबसाईट आपण लॉन्च करणार आहोत। या वेबसाईट मार्फत कामगार तसेच शासकीय माहिती असेल, शेतीच्या योजना असेल, याची सर्वात आधी माहिती तुम्हाला मिळावी म्हणून आपण आपल्या या वेबसाईटवर संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो देणार आहोत। तर याची लिंक नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत। तर मित्रांनो वाट पाहू नये एका योजनेची, तोपर्यंत थांबतो। टाटा बाय बाय, राम राम।